नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आज तुमच्या पुढे जो मी विषय घेऊन आलेलो आहे तो खूपच सिरियस आहे। आजकाल माझ्याकडे काही फ्रॉडच्या केसेस येत आहेत ज्याच्यामध्ये सायबर फ्रॉड तर फार कॉमन झाला आहे, पण एक वेगळ्याच प्रकारचा फ्रॉड हल्ली झाला आहे। तो म्हणजे असा की व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमचे कॉल्स, व्हिडिओ कॉल्स मॉर्फिंग केले जातात आणि तुम्हाला ब्लॅकमेल करून पैसे काढले जातात। तर घटना अशी आहे, अर्थात ही घटना सांगण्यापूर्वी आणि एखाद्याचं आयुष्य कसं बर्बाद होतं हे माहिती करून घेण्यापूर्वी तुमच्याही किंवा तुमच्याही परिचित व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू शकतात हे लक्षात घेऊन तुम्ही आवर्जून हा कार्यक्रम पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्ही सावध व्हाल। माझ्याकडे एक 25 वर्षाची मुलगी आली आणि ती सांगत होती की तिच्या जीवनामध्ये खूप मोठा हाहाकार झाला आणि मग तिने एक एक किस्से सांगायला सुरुवात केली। त्यामध्ये असं होतं की सगळ्यात पहिल्यांदा तिला एक व्हिडिओ कॉल आला। व्हिडिओ कॉल हा अननोन नंबरवर नव्हता म्हणून तिने तो कॉल घेतला। व्हिडिओ कॉल करताना खालच्या बाजूला एक छोटी विंडो येते ज्याच्यामध्ये समोरचा बोलणारा दिसतो, मात्र तिथं हा व्यक्ती दिसत नव्हता, तिथं पूर्णपणे ब्लॅक दिसत होतं। तिने असं खाली बघून हॅलो, तर समोरून आवाज आला आणि त्या आवाजाला तिने तशा पद्धतीने रिस्पॉन्स दिला, म्हणजे ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। तिला हा मुझे आवाज नहीं आ रहा है, बोलिए वगैरे वगैरे। साधारणपणे 25 ते 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिटाचा हा व्हिडिओ असेल, म्हणजे कॉल असेल। त्यानंतर कॉल समोरून कट झाला आणि बरोबर 2-3 दिवसांनी तिच्या व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ आला ज्या व्हिडिओमध्ये ती त्या व्यक्तीशी बोलतीये आणि जो चौकोनी जो भाग होता, जो काळा होता, तिथं एक न्यूड म्हणजे कपडे नसलेला माणूस तिच्याकडे तिच्याशी बघून तिच्याशी बोलून अश्लील चाळे करतोय आणि ही त्याला रिस्पॉन्स देते। अशा पद्धतीनं तो सीन क्रिएट झाला। आता ती घाबरली, तिने पहिल्यांदा तो नंबर डिलीट केला, पण नंतर परत अशाच प्रकारे दुसऱ्या नंबरवरनं तिला कॉल आला आणि व्हॉट्सअप तिला मेसेज आला आणि सांगण्यात आलं की हा आम्ही सगळीकडे आता व्हायरल करणार आहोत। ती तर म्हटली की मैंने तो ऐसा कुछ देखा ही नहीं। तर त्याच्यावरती तो म्हणला ये तुमको मालूम है, लोगों को थोड़ी ना मालूम है। आणि मग तिथून झाली सुरुवात तिला पिसायला। सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, नंतर तो सारखे फोन करून तिला त्रास द्यायला लागला आणि मग शेवटी तुला काय पाहिजे वैतागून तिने विचारल्यानंतर तो म्हणला की मुझे आपके न्यूड्स चाहिए, आपको पूरे कपड़े उतारने होंगे और आपको मुझे वीडियो भेजना होगा। मग पुन्हा व्हिडिओ कॉल केला आणि इतकी तिला ब्लॅकमेल केल्यामुळं ती स्वतः पूर्ण नग्न होऊन त्याचा व्हिडिओ तिने बंद करून त्याला व्हिडिओ करून दिला। त्याने सांगितलं की तुझा चेहरा आम्ही ब्लर करू, हे करू, ते करू, थोडा विश्वास तिला दाखवला असेल। आणि मग तशा अवस्थेत तिने दिल्यानंतर मात्र पुन्हा वेगळं गणित सुरू झालं। आता तिच्याकडनंच ते व्हिडिओ आल्यामुळं हार्ड प्रूफ झाला आणि तिचेच आल्यामुळं हार्ड विषय झाला आणि आता त्यानं तिला पैसे मागायला सुरुवात केली। सुरुवातीला 5,000, 10,000, 15,000, 25,000 असं करता करता जवळजवळ 10-15 लाख रुपयाला तिला त्यांनी खड्ड्यात घातले। या पोरीकडे पैसे नव्हते। हिने आपल्या आईचे दागिने तिच्या नकळत काढले, ते विकले आणि त्याला पैसे दिले आणि शेवटी तिला इतका त्रास झाला की तिने जीव देण्याचा प्रयत्न केला। घरच्यांना कळेना की बॉ काय होत आहे आणि मग ही केस माझ्याकडे आली। आता ॲज अ ज्योतिषी म्हणून, ॲज अ काउन्सिलर म्हणून जेव्हा मी तिच्याकडनं काहीच निघेना अशा वेळेस मी तिला थोडंसं हिप्नोटाईज केलं आणि तिच्याकडनं सगळी खरी माहिती मला कळली आणि मला धक्का बसला, कारण तिची काहीच चुकी नव्हती, फक्त एका खोट्या चुकीत अडकून तिला दुसरी चूक करायला भाग पाडली आणि अशा प्रकारे तिचं शोषण झालं। त्यानंतर मी तिला जे सल्ले द्यायचे ते दिले, त्यानंतर तिचा त्रासही कमी झाला। या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे की अशा प्रकारचं जर तुमच्या बाबतीत झालं तर काय करायचं। तशाच प्रकारची दुसरी केस आली। 52 वर्षाचे पुण्यातले नामांकित डॉक्टर, 25-30 लाख रुपयाला खड्ड्यात त्यांना घातलं, त्यांनाही अशाच प्रकारचा कॉल आला। फक्त यावेळेस जी काळी चौकट होती तिथं पुरुषाच्या ऐवजी स्त्री होती आणि त्यांना धमकी द्यायला सुरुवात केली की तुझ्या बायकोला आम्ही हा व्हिडिओ देऊ आणि तुझ्या सगळ्या समाजामध्ये, तुझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, तुझ्या फेसबुकवरती सगळीकडं आम्ही हॅक करून तो सगळीकडे सोडू। हा बिचारा घाबरला आणि यानं पटकन त्यांना पैसे द्यायला सुरुवात केली। शेवटी नाईलाजास्तव तो माझ्याकडे आला आणि मग त्याला तो मार्ग सांगितला। तर तुम्हालाही तो मार्ग सांगतो मी, पण तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही जरूर शेअर करा, कारण कळत नकळत चांगल्या घरातल्या स्त्रियांच्या बाबतीतही हे घडतंय। तशा प्रकारच्या स्त्रियाही माझ्याकडे येऊन गेल्यात। अशा प्रकारच्या 7 केसेस आल्यात
आता या लोकांची कंप्लेंट दिल्यानंतर पोलीस काही करू शकत नाही, कारण एकतर ते आवाक्याच्या बाहेर असतात, बरेचसे नंबर्स हे पाकिस्तानशी तिकडून असतात किंवा ते नंबर ट्रॅक होत नाहीत. जे अकाउंट नंबर असतात पैसे देण्यासाठी, ते आपल्याला वाटतं की त्याच्याहूनही चोर पकडले जातील, परंतु ते कुठेतरी एखाद्या राजस्थानच्या प्रचंड अशा भयंकर खेड्यामध्ये त्या लोकांना फसवून यांनी त्यांची कागदपत्र घेऊन ते अकाउंट काढलेली असतात. अशा प्रकारे पैसे काढून घेतात आणि नंतर ते अकाउंट बंद केली जातात. मग त्या माणसांना जेव्हा पोलीस पकडायला जातात तेव्हा ते इतके अडाणी असतात की ते कमरेला लंगोटी लावलेली त्यांना काहीच माहीत नसतं. म्हणजे हे अतिशय सफाईदारपणे अशा प्रकारचं कृत्य करतात आणि त्याच्यामध्ये चांगली माणसं, हा डॉक्टर देखील फसला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु अशा प्रकारच्या खूप साऱ्या केसेस वाढायला लागल्यात. अशा प्रकारचा फोन तुम्हाला एकतर तुम्ही अनोळखी नंबर ब्लॉकच करा, त्याच्याकडे तुम्ही काही घेऊच नका जे ओळखीचे नंबर नाहीत ते. आणि जर तुम्हाला अशा प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आलं, तुमची चुकी नाहीये पण खोटं मॉर्फिंग करतात, त्याला मॉर्फिंग करणं म्हणतात. तर अशा प्रकारे मॉर्फिंग केलं आणि तशा प्रकारचा फोन आला तर तुम्हाला जेवढ्या घाण शिव्या देता येतील, घाण म्हणजे आपण म्हणतो ना झोपडपट्टीतल्या शिव्या, जेवढ्या घाण देता येतील तेवढ्या घाण शिव्या द्या, बिंदास द्या, घाबरू नका. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही IT सेलमध्ये म्हणजे तुमच्या इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्या कमिशनर ऑफिसला त्याची तक्रार नोंदवा. त्यासाठी एक स्पेशल आहे तिथं तुम्ही ती नोंदवू शकता. त्याची पोच तुमच्याकडे ठेवा. तो तुमचे कुठलेही व्हिडिओ अपलोड करणार नाही, कारण त्याचा काही फायदा नाही अपलोड करणं. केलं तर केलं, घाबरायचं काही कारण नाही आहे. तुम्ही आधीच सगळीकडे बोंबाबोंब सुरू करा ना. अशा प्रकारे जर तुमच्या बाबतीत झाले आणि तुमची चुकी नाही आहे तर घाबरायचं काय कारण आहे. असंही तो तुम्हाला त्रास देणार आहे, तसंही तो तुम्हाला त्रास देणार आहे, तुमच्या जीवाला बरं वाईट होणार आहे, तुम्हाला मनस्ताप होणार आहे, पैसे जाणार आहे. त्यापेक्षा जे होईल ते होईल, घाबरायचं नाही. इतक्या वाईट शिव्या द्या ना, तुम्ही शिकून घ्या नसतील येत तर. ते ACP मित्र आहेत, त्यांना डायरेक्ट कमिशनर मित्र आहेत, त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना सांगितलं अशा अरे ते म्हणे सगळं मॉर्फिंग आहे, हे फारच कॉमन आहे म्हणे, खूप मोठ्या प्रमाणात चालले. मग त्यांनी देखील असंख्य उदाहरणं मला दिली की अशा प्रकारे लोकांना फसवलं जातं. 2-3 दिवसापासून पुन्हा अशा प्रकारच्या केसेस यायला सुरुवात झालेली आहे आणि मुली घाबरून जातात आणि त्या घाबरून जाऊन चुकीच्या गोष्टी करतात आणि त्या जाळामध्ये त्या फसत जातात. त्यामुळे तुम्ही सावध राहा. अशा प्रकारचं काही चुकून झालं, तुम्ही तर काही फसणार नाही, तुम्ही काही करणार नाही, पण खोट्या प्रकारचं मॉर्फिंग हल्ली ॲटोमॅटिक काय AI टेक्नॉलॉजी आली आहे, त्या माध्यमातून तुमचा अख्खा चेहरा बदलून दुसरा तिथं चेहरा टाकला जातो, वाटेल ते केलं जातं. त्यामुळे तुम्ही न घाबरता किंवा जीव द्यायची इच्छा न व्यक्त करता तरुण मुली असतील तर बिंदास्त राहा. अशा प्रकारे तुम्हाला हेही सांगतो, यूट्यूबवर न्यूड कंटेंट टाकता येत नाही. यूट्यूबच बंद करतं. इंस्टाग्रामवरही अशा प्रकारचा कंटेंट टाकता येत नाही आणि अशा प्रकारे आपल्याला लगेचच त्याच्यावरती रिपोर्ट करतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही. आणि आता लोकांना हे बऱ्यापैकी माहीत झालं की अशा प्रकारे ही फसवणूक होतीये. तुम्ही सर्वांनी सावध व्हावं. जसं इतरांच्या बाबतीत झालं, तुम्हाला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि घाबरू नका, बिंदास्त राहा, कारण कर नाही त्याला डर कशाची.